सुरुवात झालेली आहे। पुण्यातल्या अनेक भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस पडत असल्याची ही महत्त्वाची मोठी बातमी आहे। राज्यातल्या अनेक भागांमध्ये आज पूर्व मोसमी पाऊस बरसणार असा अंदाज वर्तवला गेलेला होता। मध्ये पाऊस झाला होता, मात्र आजचा हा जो पाऊस आहे त्यांनी नागरिकांना जरी उन्हाळ्यापासून थोडासा दिलासा मिळणार असला तरी आज पुण्यामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांच्या सभा आहेत। एकीकडे राज ठाकरेंची सभा होणार आहे, दुसरीकडे अजित पवारांची सभा आहे। त्याच्यामुळे या सभांवरती याचा कसा परिणाम होतो, कार्यकर्ते येतात का, त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये 13 तारखेला मतदान देखील आहे। त्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे जर 13 तारखेला देखील पुण्यात असाच पाऊस झाला तर मात्र निवड तर आपण पाहतो आहोत पुण्यातल्या अनेक भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस पडतोय। राज्यातल्या इतरही काही भागांमध्ये पावसाच्या बातम्या समोर येत आहेत। मात्र सध्या आपण दृश्य पाहिली तर पुण्यामधल्या अनेक भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे। हवामान विभागानं 3 दिवस राज्यातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसेल असा अंदाज वर्तवलेला होता आणि त्याच अनुषंगानं आपण पाहतो आहोत राज्यातल्या अनेक भागांमध्ये सध्या पावसाचा जोर दिसतोय। पुण्यामध्ये खास करून पुण्यातल्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस बरसतोय। राजकीय सभांचे सध्याचे दिवस आहेत, लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे आणि आज आपण पाहिलं तर अनेक सभा होत आहेत। या सभांवर या पावसाचा परिणाम होणार का हे देखील पाहावं लागणार आहे। आपले पुण्याचे प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं पावसासंदर्भातले अपडेट्स घेऊया। मिकी, काय सध्याची अपडेट पावसासंदर्भात? अजिंक्य, जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं आणि त्यानंतर जवळपास आता अर्धा तास होत आलेला आहे पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। आता मी पुण्यातील स्वारगेट परिसरात आहे आणि अक्षरशः रस्त्यावर पाणी वाहतंय। जर आपण बघितलं तर अनेक लोक या ठिकाणी भिजलेली आहेत। खरं तर गेले काही दिवस पुण्यात चांगलाच उकाडा जाणवत होता, कडाक्याचं ऊन होतं, मात्र या पावसाने पुण्याला एकदम एक थंडा गारवा निर्माण झालेला आहे। पुण्याच्या या संपूर्ण वातावरणामध्ये अनेक लोक या पावसाचा आनंद देखील घेताना दिसत आहेत, तर दुसरीकडे या पावसाचा फटका या प्रचाराला देखील बसलेला आहे, रॅलीला देखील बसलेला आहे। आताच जर आपण बघितलं तर कोंढवा हडपसर या परिसरामध्ये अजित पवारांची रॅली होती, मात्र या पावसामुळे अजित पवार तिथं पोहोचू शकलेले नाही। तर दुसरीकडे स्वारगेट इथंच काही अंतरावर राज ठाकरेंची सभा देखील असणार आहे, मात्र तिथं देखील जर आपण बघितलं तर त्यांची तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे। मात्र या पावसाने आता काय होणार आहे तिथं ते सांगता येणार नाही। मात्र पुण्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे, रस्त्यावर अक्षरशः अनेक ठिकाणी पाहणी वाहते जोरजोरात। खरं तर महानगरपालिकेवर देखील या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित होतात की त्यांनी पावसापूर्वीची जी तयारी करणं अपेक्षित होतं ते झालेत का, कारण अनेक ठिकाणी जे ड्रेनेज आहेत, जे चेंबर्स आहेत, जिथून पाणी आत जायला हवं तिथं देखील जात नाहीये आणि पुणेकर अनेक ठिकाणी अडकून पडलेले आहेत। इथं जर दाखवायचा प्रयत्न केला तर बस स्टँडवर देखील किती गर्दी आपण अंदाज लावू शकतो की प्रत्येक जण बस स्टँडच्या जवळ धावतायत, परंतु रस्त्यावर प्रचंड पाणी भरलेलं आहे आणि अशा पद्धतीने पुण्यात जो अचानक या पावसाने दमदार हाजरी लावली आहे त्यामुळे पुणेकरांची तारंबळ तर उडाली आहे, मात्र नक्कीच एक गारवा वातावरणामध्ये निर्माण झालेला आहे आणि काही पुणेकर या पावसाचा आनंद देखील घेताना दिसत आहेत। अजिंक्य, ठीक आहे मिकी, धन्यवाद। आपण जी माहिती दिलीत त्याबद्दल। आपण बघतो आहोत पुण्यातल्या अनेक भागांमध्ये सध्या पावसाचा जोर दिसतोय। पुण्यातल्या शहरी भागासह इतर भागांमध्ये सुद्धा सध्या पाऊस पडतो आहे। अनेक राजकीय नेत्यांच्या सभा सध्या पुण्यामध्ये होऊ घातलेल्या आहेत। त्या सभांवर पावसाचा परिणाम होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर दुसरीकडे अहमदनगर शहरासह परिसरात